नगराध्यक्षपदी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं। अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदासाठी तेजश्री करंजुले अर्ज भरणार आहे। दुसरीकडे शिंदेच्या सेनेकडून मनीषा वाळेकरही अर्ज भरणार आहे। तर आपण पाहतोय नगराध्यक्षपदी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपचं शक्ती प्रदर्शन हे बघायला मिळालेलं आहे। मोठी गर्दी सुद्धा बघायला मिळते आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ अखेरचा 1.5 तास शिल्लक आहे आणि त्याआधी भाजपचं हे शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं। दुसरीकडे शिंदेच्या सेनेकडून मनीषा वाळेकर या अर्ज भरताय, तर अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदासाठी तेजश्री करंजुले या अर्ज भरणार आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव यांच्याकडून घेऊयात। मयुरेश, आपण पाहतोय शेवटचा आता 1.5 तास केवळ शिल्लक राहिलेला आहे, त्याआधी भाजपने हे शक्ती प्रदर्शन सुद्धा केलंय, काय अपडेट? नक्कीच सेजल, आपण जर बघितलं अंबरनाथ नगरपालिकेच्या 59 जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही निवडणूक आहे आणि या ठिकाणी जर बघितलं मोठ्या प्रमाणात भाजप असेल आणि शिंदेच्या शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। दुसरीकडे बघितलं नगराध्यक्ष पदासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून मनीषा वाळेकर तर भाजपकडून तेजश्री करंजुले यांनी देखील आत्ताच थोड्या वेळपूर्वी अर्ज दाखल केले आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं शिंदेच्या शिवसेनेकडून आता भव्य असं शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी दाखल झाल्यात। आपण जर हा समोरचा जर पट्टा बघितला तर अंबरनाथ नगरपालिकेचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची गर्दी या ठिकाणी झालीत, कारण की तब्बल 1.5 तासच शिल्लक राहिलेत, कारण की आजची शेवटची तारीख आहे आणि आज इच्छुक उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करणार। मात्र या ठिकाणी बघितलं भाजप आणि विरुद्ध शिवसेना शिंदेची असा सामना पाहायला मिळत आहे, कारण की भाजपकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे, एकला चलोचा नारा दिला जात आहे। त्यामुळे शिवसेना शिंदे गट ही देखील स्वबळावर लढणार आहेत, तर दुसरीकडे भाजप देखील। त्यामुळे दोघांमध्ये आपल्याला एकमेकांच्या विरुद्धात हा सामना पाहायला मिळत आहे। मात्र मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे। सेजल, निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याआधीच अंबरनाथमध्ये नेमकं काय घडतं हे आपण पाहिलं। तर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बीड नगरपालिकेमध्ये मोठी गर्दी झालेली आहे। गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्जही बघायला मिळालाय। तर आपण पाहतोय नगरपालिका निवडणुकीसाठी आता अर्ज भरण्यासाठी केवळ 1.5 तास शिल्लक राहिलेला आहे। वेळेत अर्ज भरता यावा यासाठी प्रत्येक उमेदवाराची आता धडपड सुरू झाली आहे। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी आता अर्ज दाखल केलेला आहे। उज्ज्वला थिटेंनी पोलीस संरक्षणात अर्ज दाखल केला आहे। अर्ज दाखल करताना ग्रामस्थांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली। उज्ज्वला थिटे पहाटे 5 वाजताच अनगर नगरपंचायतीमध्ये पोहोचल्या होत्या। काय नक्की परिस्थिती होती, तुम्हाला अगदी पोलीस संरक्षण घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आली, काय एकंदरीत परिस्थिती? कारण गेली 4 ते 5 दिवस झालं मी प्रयत्न करत होते। 3 ते 4 मार्गावर वेगवेगळी माणसं उभा केली जात होती, ट्रॅक्टर्स होते, अडवले जात होते, खुर्च्या वगैरे मांडून तिथं काही व्यक्ती बसलेले होते। प्रत्येक गाडी तिथं अडवून पाहत होते की त्याच्यामध्ये उज्ज्वला थिटे आणि तिचा मुलगा आहे का, ते असतील तर त्यांच्यावर तिथंच हल्ला प्रहार करायचं असं मला समजलेलं होतं। मग त्यासाठी मी पोलीस संरक्षण मागत होते, पण काही कारणानिमित्त पोलीस संरक्षण दिलं नव्हतं। पण मोहोळचे PI हेमंत शेंडगे सरांनी आज आमची भरपूर व्यवस्था केली, त्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहे। नगराध्यक्ष सेवकासाठी का पद मागू मी त्यांना? नगराध्यक्ष पद ओपन महिलासाठीच झालेलं होतं, मुलगी म्हणून मी त्यांना मागितलं होतं, त्यांनी दिलं नाही ते। मग मी नगरसेवक कसं घेईन मी कारण इच्छुकच होते तर नगराध्यक्ष पदासाठी होते। त्यांनी मुलगी समजून जर ते दिलं असतं तर त्यांच्या मनाचा मोठेपणा ठरला असता। कॅमेरामन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, अनगर, मोहोळ, सोलापूर। तर उज्ज्वला थिटे यांनी आता भाजप नेते राजन पाटील यांच्यावरती आरोप केलेला आहे। राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा आरोप त्यांनी केला। राजन पाटलांचे लोक पाळत ठेवतात असाही त्यांचा आरोप आहे। मोहोळमध्ये अनगर नगरपंचायत निवडणूक लागलेली आहे, मी तिथे इलेक्शनचा फॉर्म भरणार आहे। त्यासाठी आमचे माजी आमदार राजनजी पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्य राणा पाटील हे गेले 8 दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून तर सगळीकडे त्यांनी ट्रॅप लावला आणि निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय। आज मायबाप माझ्या मोहोळच्या जनतेला, सोलापूरच्या जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला मला सांगायचंय, लोकशाही पद्धतीने मी निवडणूक लढवू शकत नाही का? मला अधिकार आहे का नाही? ती जनता ठरवेल ना बिनविरोध करायची का नाही। अर्ज सुद्धा भरू देणार।
वैफल्यग्रस्त लोक पार्सल आणून उमेदवार लादतायत. राजन पाटील यांची उज्ज्वला थिटे यांच्यावरती ही टीका पाहायला मिळाली. आम्ही पक्ष सोडल्यानंतर एकही उमेदवार शिल्लक नाही असं ते म्हणाले. राजन पाटलांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीवरती हा निशाणा पाहायला मिळाला. त्या पक्षामध्ये आज अशा अवस्था झाली जिल्ह्यात एकही उमेदवार त्यांना उभा करता आला नाही सिम्बॉलवर, आणि म्हणून करता असे वैफल्यग्रस्त झालेले बाहेरची माणसं आणून इथं उमेदवारी देऊन ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला. आर पाटील हे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला ते गाव पेटू नये म्हणून गावात एकोप्यानं भांडण वांद मिटवावं अशा प्रकारची विचारधारा म्हणून काम करत होते. आणि आता मात्र त्याच पक्षाचे लोक गाव पेटवलं पाहिजे आहे अशा पद्धतीने जर राज्यात कारभार करायला लागले तर आता जनता काय दूधखई राहिलेली नाहीये. बंडोबांना थंड करण्याची जबाबदारी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर आहे. भाजप नेतृत्वाचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना हे आदेश आहेत. बंडोबांच्या घरी जाऊन मनधरणी करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच प्रचार यंत्रणा राबवा. आमदारांना देखील पक्ष नेतृत्वाकडून या सूचना करण्यात आल्या आहेत. तर आपण पाहतोय सातारा नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून अमोल मोहिते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आमदारांची पसंती डावलून या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही. आमदारांवरती स्वतंत्र यंत्रणेची नजर आहे. आमदारांची पसंती डावलून उमेदवारी दिलेल्यांना मदत करावी लागणार असल्याचं या दरम्यान सांगण्यात आलेलं आहे. आणि आता बातमी आहे चंद्रपूरमधून. भद्रावती नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलेलं आहे. भाजपचे भद्रावती शहर अध्यक्ष सुनील नामोजवारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे. सुनील नामोजवारांना काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी आता जाहीर झाली आहे. सातारा नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून अमोल मोहिते यांना उमेदवारी देण्यात आली. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या गटाचे अमोल मोहिते यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. सातारा नगरपालिकेमध्ये दोन्ही राजेंकडून नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू होती. बातमी नाशिकमधून आहे. नाशिकच्या मनमाडमध्ये भाजप आणि शिंदेंच्या सेनेची युती पाहायला मिळते. भुजबळांना सुहास कांदे यांचा धक्का पाहायला मिळाला. नुकतेच भाजप प्रवेश केलेल्या गणेश घातरकांच्या भूमिकेकडे मात्र आता सर्वांचं लक्ष असेल. अमरावतीमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी महायुती तुटली आहे. अमरावतीमध्ये भाजप स्वबळावरती निवडणूक लढणार आहे. भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या 12 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. अमरावतीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती पाहायला मिळते. दर्यापूर अंजनगाव सुरजीमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र दिसते. दर्यापूरमधून नगराध्यक्षपदासाठी भावना भुतळा यांना युतीची उमेदवारी आहे. तर सिंधुदुर्गमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा शहर विकास आघाडीला पाठिंबा आहे. युती झाली नसल्यानं शहर विकास आघाडीला पाठिंबा देण्यात आलेला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन तेली यांनी आता माहिती दिली आहे. शहर विकास आघाडीला आता या ठिकाणी पाठिंबा देण्यात आलेला आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं हा पाठिंबा दिलेला आहे. सिंधुदुर्गमध्ये ही मोठी घडामोड आज घडली आहे. युती झाली नाही त्यामुळे शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला अशी माहिती देखील देण्यात आली. सिंधुदुर्गमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने हा निर्णय घेतला. बातमी पुण्यातून. पुण्याच्या चाकणमध्ये ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना आता एकत्र दिसतीये. शिंदेंच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषा गोरे यांना ठाकरेंच्या सेनेचा पाठिंबा आहे. मनीषा गोरेंचा अर्ज भरताना ठाकरेंचे आमदार बाबाजी काळे यांचीही हजेरी पाहायला मिळाली. शिंदेंच्या शिवसेनेचे शरद सोनवणे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. चाकण शहराचं नगराध्यक्षपद हे महिलेसाठी राखीव आलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
त्यामुळं तिथं गट तट पक्ष हा सर्वांनी एक विचार केलेला आहे की चाकण शहरासाठी आपण एकत्र यायचं आणि त्या भूमिकेतून मग नगराध्यक्ष पदासाठी सर्व पक्षानं त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे. आमच्याकडून जे निवडून येण्यास पात्र आहेत त्यांना मशाल चिन्हावर लढवण्याचा आम्ही विचार केलेला आहे. निवडणुकीच्या अगोदरपासूनच हे फक्त सांगायला 2 शिवसेना होत्या, हे सगळे एकत्र काम करत आहे. का आता ते शिंदेना फसवतात का ठाकरेंना फसवतात हे मला माहीत नाही, परंतु ठाकरेंच्या सभेमध्ये नितीन गोरे आणि त्याचा परिवार त्या ठिकाणी उपस्थित होता. जर तुम्ही एका बाजूला शिंदेचे समर्थक सांगताय तर मग ठाकरेंच्या सभेला कसे आहात? मग हे सांगायला 2 शिवसेना आहेत आणि मात्र कार्यकर्ते एकत्र आहेत, अशा प्रकारची परिस्थिती या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे. सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशी चौरंगी लढत आहे. काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल झालाय. सुजय शिंदे यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल झालाय. तर सुजय शिंदे यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे. मात्र या ठिकाणी आता चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. नाशिकमधल्या भगूर नगर परिषदेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र दिसते. शिंदेंच्या सेनेकडून विजय करंजकर यांचा शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल झालेला आहे. शिवसेनेची अवहेलना करणाऱ्यांना ताकद दाखवून देऊ असं विजय करंजकर म्हणाले. भगूरमध्ये कोणी विचारणाच करायला आलं नाही ना. नाही, भाजपचा रोल नव्हता. भाजप तर या ठिकाणी मिळतं जुळतं घ्यायला तयार होती, परंतु राष्ट्रवादीच्या सर्व इकडच्या त्यांची अशी खात्री होती का मी काही पण करू शकते. आता मी सांगितलं ना तुम्हाला, सर्व काही करू शकते, शकतो नाही शकते. मग आता इथं शक्ती, युक्ती, प्रयुक्ती या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत आणि निश्चितपणे 3 तारखेला त्यांना दाखवून देऊ. जळगावच्या जामनेरमध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडीची लढत आहे. गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. साधना महाजन यांनी नगराध्यक्षपदासाठी हा अर्ज भरलाय.